हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? तर आजचा व्हिडिओ आहे, तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ असणार आहे क्लिनिंगचा, दिवाळी क्लिनिंगचा. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कितपर्यंत उपयुक्त असेल मला नाही माहिती, कारण मी साधीशी माझ्या घरातली क्लिनिंग केली आहे फक्त. तर तुमच्यासाठी कसा उपयोगी ठरेल ते नाही माहिती मला. पण सध्या जसं की तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्यासोबत माझे रुटीन ब्लॉग शेअर करते. म्हणून मग हाही माझ्या एक रुटीनचा भाग होता, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर दरवेळेला मी काय करते, आधी घर क्लिनिंग करून घेते, सगळं डब्बे वगैरे सगळं किचन सगळं घर क्लीन करून घेते. त्याच्यानंतर मग फराळाला सुरुवात करते. तर यावेळेला मी थोडं उलटं केलं आहे, म्हणजे मी आधी फराळ बनवून घेतला. माझे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील, तर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, तर चेक करून घ्या. आणि असं फराळ वगैरे माझा झाला आहे सगळा करून. त्याच्यानंतरच मग मी क्लिनिंगला सुरुवात केली आहे. तर मला क्लिनिंग अशी जास्त डीप क्लीन वगैरे करायचं नव्हतं, घर किचन वगैरे कुठलंच रूम मला जास्त डीप क्लीन करायचं नव्हतं. कारण आता गणपती येऊन गेले आणि आम्ही यावर्षी पहिल्यांदाच गणपती बाप्पांना विराजमान केलेलं होतं. तर मग मी तेव्हासुद्धा पूर्ण घर क्लीन केलेलं. तर त्याच्यानंतर नवरात्रामध्ये पण थोडंफार घर क्लीन केलं गेलं होतं आणि एवढं जास्त घाण नव्हतं झालेलं घर. ही किचनची वॉल फक्त जास्त खराब झालेली होती, कारण ते तेलाचं तिथे वाफ जाऊन जाऊन फक्त थोडंसं चिकट वगैरे होतं, किंवा ही खिडकी पण जास्त चिकट होते. त्याच्यामुळे मग फक्त किचनची ही वॉल आणि ही जी विंडो आहे तीच फक्त मला जास्त डीप क्लीन करायची होती. बाकी तर सगळं मला वरच्यावर साफ करून घ्यायचं होतं फक्त. आणि खिडकी धुवायची होती, म्हणजे पाणी खेळायचं होतं, म्हणजे मनस्वीचा तर मज्जाच होती. मम्मी मी पण तुला हेल्प करणार आहे खिडकी धुवायला. तर तिचं सुरू होतं. एक घासणी घेतली होती तिने आणि समोरच्या समोर एक विंडोचा एक काच पूर्ण तिने धुतला होता, छानपैकी धुतला होता. आणि खूप म्हणजे तेवढीही मदत झाली तर खूप होतं. पण एवढं आहे का फक्त आपले खूप बोलावं लागतं त्यांच्या मागे, का असं नको करू, असं कर, इकडे नको जाऊ, तिकडे नाही. आणि भीती वाटत होती मला, कारण ओट्यावरती उभी होती आणि खाली सगळं फोमचं पाणी वगैरे होतं. तर त्याच्यामुळे मला भीती वाटत होती तिची चालण्याची. तरी तिने छान एक काच धुवून दिला मला आणि मस्त हेल्प केली. तरी अजून तिला करायचं होतं, मग पूर्ण खिडकी तिलाच क्लीन करायची होती. पण ही जी नेट आहे तिची पण तार वगैरे लागण्याची शक्यता असते, म्हणून मग मी तिला नाही म्हटलं करायला. मग ती खाली उतरल्याच्या नंतर तिने मला प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करायला थोडीफार मदत केली. आणि स्वरा खालीच होती, कारण मी प्रत्येक वेळी जर काही विसरले असेल, काही मला हवं असेल, तर मग मी येऊ शकत नव्हते. म्हणून मग ती खालून मला मी सांगितलं ते, किंवा कॅमेरा ॲडजस्ट करायला सांगितलं, तर ती तशी मला मदत करत होती. म्हणजे आज मला क्लिनिंगमध्ये दोघी मुलींनी छानपैकी मदत केली आहे आणि थोडंफार हातभार लागला तर आपलं कामसुद्धा पटकन आवरून जातं. तसंच काही झालंय. तर आता माझी ही भिंत आणि खिडकी मस्त अशी धुवून झाली आहे. इकडची भिंत मी धुतली नव्हती, कारण खाली बोर्ड वगैरे होता आणि गॅस पण होता. इकडे माठ फिल्टर वगैरे होते, त्याच्यामुळे मी धुतली नाहीये, फक्त घासून घेतली आणि कपड्याने पुसून घेतली आहे. आणि जी खिडकीची भिंत होती तीच फक्त मी धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर ही हॉलची विंडो क्लीन करते मी आता. तर हॉलमध्ये ही जी विंडो ही पण जास्त घाण नव्हती काही, मला वरचेवरच करून घ्यायची होती. आणि ही साफ करायला थोडंसं सोपं जातं, कारण की तिला बाहेरून जाऊन पण क्लीन करता येतं ना. म्हणून मग आतला पोर्शन आतून क्लीन झाला का मग नंतर बाहेरचा पोर्शन बाहेरून आरामात क्लीन करता येतो. तर बाकी तर हॉलची साफसफाई मला दुसरी काही करायची नव्हती, कारण ती नेहमी अशी होतच राहते. तर ही विंडो क्लीन झाल्याच्यानंतर मी बाहेरच्या साईडने आली आता, आणि बाहेरून विंडोला ग्रिल आहे, तर थोडंसं आतमधून हात टाकून मी काच वगैरे क्लीन करून घेतले. ओल्या कपड्याने मस्त अशी खिडकी पुसून घेतली आहे. तर तिथे बाहेरून मी माझी आटा चक्की पण ठेवते, आणि तिथे खाली कांदे लसूणचं रॅक वगैरे माझं गॅलरीतच असतं. त्यानंतर मी आता आली आहे बेडरूममध्ये. तर ही एक बेडरूमची विंडो आहे, ती क्लीन करायची. तर ही जी विंडो आहे ही पश्चिम साईडला आहे. तर पश्चिम साईडने पूर्व पश्चिम अशी हवा खूप सुरू राहते ना, तर त्याच्यामुळे ही विंडो जरा जास्त घाण होते आणि ती कंटिन्यू मी उघडी ठेवते. त्याच्यामुळे पण ती नेट जास्त घाण होते. तर नेटमध्ये खूप धूळ वगैरे साठलेली असते, तर मी आधी झाडून क्लीन करून घेतले ते. तर त्यातली धूळ वगैरे थोडीशी उडवून घेतली आणि त्याच्यानंतर मग ओल्या कपड्याने
पुसून घेते आहे आता. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं लिक्विड टाकलेलं होतं. आपण वॉशिंग मशीनसाठी जे लिक्विड वापरतो ते लिक्विड टाकलेलं होतं थोडंसं त्याच्यामध्ये आणि त्याच्याने क्लीन करत होती. तर मस्त असं स्वच्छ पुसले गेले काच वगैरे खिडक्यांचे आणि छान क्लीन होऊन गेल्या खिडक्या पण. आणि मला ही बेडशीट आणि सॉरी गादीचं कव्हर वगैरे हे सगळं मला धुवायचंच होतं. त्याच्यामुळे मी तिथे काहीच अंथरलं नव्हतं दुसरं. त्याच्यानंतर ते सगळं काढून घेतलं आणि इथे दुसरी बेडशीट अंथरतीये. तर बेडशीट अंथरण्यासाठी मला एक ट्रिक माहिती पडली होती का बेडशीट सरकू नये म्हणून. मग मी चारही कोपऱ्यांवरती अशा गाठ पाडून घेते बेडशीटला आणि मग ते छान असं दाबून घेते म्हणजे बेडशीट पटकन अशी सरकून येत नाही आणि मुलं लहान आहेत तर त्यांचे पाय खाली पोहोचत नाहीत तर ते असे सरकूनच थोडंसं खाली उतरतात बेडवरून म्हणून ती पटकन खराब होते बेडशीट. तर असं गाठ मारून तुम्ही ॲडजस्ट करून बघा एकदा बेडशीट छान राहते बराच वेळ. तर आता माझी एक बेडरूम झालेली आहे. हॉल आणि किचनमधलं थोडंफार झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलींना भूक लागली होती तर त्यांना मी मॅगी बनवून दिली. आज माझी एकादशी होती म्हणजे एकादशीचा उपवास होता माझा. तर मला स्वयंपाक नव्हता करायचा म्हणजे फराळाचं करायचं होतं पण एवढी घाई नव्हती आणि मग मुली पण माझ्यासोबत फराळाचंच खाऊन घेतात. तर मग त्यांना भूक लागली होती मग पटकन मॅगी बनवून दिली आणि मी त्यांना मॅगी जास्त नाही देत. महिन्यातून 1 किंवा 2च वेळा मॅगी देते त्यांना. आणि ती पण ती व्हेज आटावाली मॅगी असते ना, ती मॅगी देते मी त्यांना. तर मुली मॅगी खात होत्या तोपर्यंत मी दुसरी बेडरूम क्लीन करायला आली. तर ही बेडरूमचे जे विंडो आहेत ते किंवा ही जी बेडरूम आहे ती जास्त घाण नाही होत कारण ही आठवड्याच्या आठवड्या क्लीन करून घेते मी. कारण आम्ही इथेच झोपतो त्याच्यामुळे मग मी ही रूम आठवड्याच्या आठवड्या व्यवस्थित अशी क्लीन करून घेते. त्याच्यानंतर ओट्यावरचा मायक्रोवेव्ह खाली उतरवलाच होता तर म्हटलं चला क्लीन करून घेऊया व्यवस्थित असा मधून. तिथे पण वरच्या वरती क्लीन केला जातो पण थोडासा तिथे आजूबाजूला सामान असतो त्याच्यामुळे व्यवस्थित क्लीन नाही होत म्हणून मग आता खाली उतरवला होता तर मस्त असा क्लीन करून घेतला. आणि या साईडने ना थोडंसं मी ते तेलाचे पाऊच वगैरे तिथे उभे केले होते तर ते थोडंसं चिकट झालेलं होतं म्हणून मी थोडंसं घासणीने घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने त्याला छान असं क्लीन करून घेतलं. तर 5-6 वर्ष झाले असतील माझ्या मायक्रोवेव्हला पण त्याच्यावरचे प्लास्टिकचे कव्हर मी काही अजून काढलेले नाहीये. कारण मला सवय आहे तशी का मी ते प्लास्टिकचे कव्हर राहू देते कारण जास्त घाण नाही होत मग. आणि जेव्हा जर ते प्लास्टिकचे कव्हर खूप जास्त घाण वाटतात ना तेव्हा मग ते काढून घेते. त्याच्यानंतर आता हे इथे माझं डब्बे वगैरे ठेवायचं जे रॅक आहे ना ते आता मी क्लीन करून घेते. तर सगळे डब्बे मी खाली उतरवले होते आणि तिथे क्लीन करून घेते आता. तर थोडंसं झाडूने झटकून घेतलं त्याच्यानंतर पाण्यामध्ये लिक्विड टाकून त्या कपड्याने व्यवस्थित तिथे असं पुसून घेतलं. तर असे मी डब्बे सगळे तिथून खाली उतरवून घेतले आणि मला डब्बे धुवायचे नव्हते कारण मी जेव्हा महिन्याला किराणा भरते तेव्हा डब्बे धुवूनच त्याच्यामध्ये किराणा भरते आणि मध्ये मध्ये सुरूच असतं असं डब्बे धुवायचं वगैरे. त्याच्यामुळे आणि एवढे जास्त डब्बे पण नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मग मी डेली सुरूच असतं क्लिनिंग वगैरे. म्हणून मग यावेळेला मी फक्त आता त्यांना बाहेरून असं पुसून घेणार आहे आणि पुसल्याच्या नंतर परत तिथे ठेवून देणार आहे. तर मला एवढं डीप क्लीन करायचं नव्हतं असं वरचेवर करायचं होतं आणि मनस्वी इथे पण माझी मदत करत होती. छान ते कोरड्या कपड्याने पुसून देत होते मला डब्बे. आणि इथं माझं छान असं रॅक वगैरे रचून झालेलं आहे. म्हणजे 2-3 डब्बे असे होते ना ते फक्त मी धुवून घेतले. तर मला अशी सवय आहे का या डब्यातलं कमी झालं का दुसऱ्या डब्यात काढून घ्यायचं वगैरे आणि ते डब्बे क्लीन करायचे. तर त्याच प्रकारचं काहीतरी झालेलं होतं म्हणून मग माझे हे 2-3 डब्बे निघालेले होते धुवायचे. त्याच्यानंतर मग सगळं आवरून झालं, झाडू वगैरे मारला आणि नंतर मला आता भूक लागली होती कारण दुपारचा 1 वाजला असेल. तर मग माझा उपवास होता तर मी फराळासाठी केळीची भाकरी बनवली. तर हे केळीचं पीठ, शेंगदाण्याचं गूळ, लाल मिरची पावडर, थोडासा साबुदाणा आणि ओवा, मीठ वगैरे असं घेऊन मी भाकरी बनवते. एकादशीला किंवा कुठल्याही फराळाला चालते ही भाकरी. तर गरम पाण्यामध्ये मस्त असं भिजवून घ्यायचं आणि छान असे भाकरी बनवून घ्यायची. तर ही भाकरी आपण नुसती तेल टाकून सुद्धा खाऊ शकतो गरम गरम किंवा मग उपवासाचं जे आपलं लिंबूचं लोणचं असतं त्याच्यासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो, छान लागतं. किंवा मग शेंगदाण्याची चटणी वगैरे केली त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो आणि दही वगैरे असतं आपलं त्याच्यासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो, छान लागते. तर मी उपवासाला एकादशीला एकदा तरी माझी ही भाकरी बनतेच एक टाईम.
तर मुली पण ह्याच भाकरी खातात म्हणून मी 2 बनवलेल्या छोट्या-छोट्या आणि आम्ही तिघींनी मग नंतर खाऊन घेतलं, जेवण केलं. त्याच्यानंतर मस्त असं आज क्लीनिंग झालंय घराचं, तर छान फ्रेश वाटतंय घरामध्ये. अगदी दिवाळी आल्यासारखं वाटतंय. तर आता अशा प्रकारे माझा फराळसुद्धा बनवून झालेला आहे. घर क्लीनिंगसुद्धा झालेलं आहे. सगळी साफसफाई झाल्याच्यानंतर मी परत एकदा अंघोळ केली. त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश केले आणि गच्चीवरती वाळत टाकून आले. त्याच्यानंतर मग 1 वगैरे वाजला असेल मला, म्हणजे 9 वाजता मी लागले होते कामाला. तर 9 वाजेपासून 1 वाजेपर्यंत माझी पूर्ण घराची दिवाळीची क्लिनिंग डन झाली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.